न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। आपण जर पाहिलं तर भटक्या कुत्र्यांचा प्रश्न हा महाराष्ट्रामध्ये देशामध्ये फार मोठा प्रश्न होत चाललेला आहे। याच्यावरती आता आपल्याला गांभीर्याने घेणं गरजेचं आहे। तर इथं आपण जर पाहिलं तर महानगरपालिकेचं प्रशासन किंवा त्याच्यामध्ये ज्याच्याकडे जबाबदारी आहे डॉक्टर राजूरकर म्हणून आहे, त्यांच्यावर जबाबदारी आहे। मागच्या काही दिवसांपूर्वी देखील अशीच परिस्थिती निर्माण झाली। एकाच दिवशी शेकडो ठिकाणी कुत्रे चावल्याच्या माहिती मिळाली। तशा प्रकारे शासन दरबारीमध्ये सिव्हिलमध्ये देखील नोंद आहे की एवढ्या एका शिकत झाली, म्हणजे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली। आणि आपत्कालीन परिस्थितीमध्ये देखील त्याचा अधिकाराचा वापर डॉक्टर राजूरकर साहेब करत नाही। त्यामुळे त्यांच्या कामावरती फार मोठा प्रश्न उपस्थित होतो। त्यामुळे आता जर कोणाची काही जर घटना जर घडत असेल, कारण नुकतीच राहुरीमध्ये देखील एका व्यक्तीला म्हणजे कुत्र्यांनी चावा घेतला, कुत्र्यांनी त्याचा जीव गेला एखाद्या व्यक्तीचा, म्हणजे तशी जर घटना घडत असेल तर याला पूर्णपणे डॉक्टर राजूरकरलाच जबाबदार जावं अशी माझी महानगरपालिका आयुक्तांना विनंती असणार आहे। कारण हे लोक जर फक्त ऑफिसमध्ये बसत असतील, अशा घटना वारंवार घडत असतील, तर याच्यावरती त्यांनी कुठल्याही आपत्कालीन परिस्थितीमध्ये प्रशासनाला अधिकार असतात। कुठल्याही प्रकारे काही करायचं नाही, टेंडर वगैरे करायचं नाही, डायरेक्ट वेगवेगळ्या एजन्सी 10 एजन्सी नियुक्त केल्या पाहिजेत एकाच वेळेला करणं। ज्याला जास्त कुत्रे पकडून त्याला तशा प्रकारे त्याचं बिलिंग रेकॉर्ड करणं हे त्यांनी करणं गरजेचं आहे। कारण हा प्रश्न फक्त शहरात नाही, गावखेड्यात उद्भवत चाललेला आहे। पण शहरामध्ये असं उद्भवतोय, अधिकार जर त्या डॉक्टर राजूरकर साहेबांकडे जर असतील आणि ते जर काम करत नसतील तर त्यांच्यावरती अशी जर घटना घडली, कोणाचा जर चावलं तरी त्याचं कायदेशीर कारवाई ही डॉक्टर राजूरकर साहेबांवरती झाली पाहिजे अशी मागणी आयुक्त यशवंत डांगे साहेबांना आम्ही केली आहे। अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा।